नमस्कार मंडळी, काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर मग चला झटपट तुम्ही 5 मिनिटांमध्ये घरात असणाऱ्या साहित्यापासून ही पटकन होणारी रेसिपी आणि अगदी 5 मिनिटांमध्ये ट्राय करू शकता। न गॅस पेटवता आणि कमी मेहनतीमध्ये कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। आणि जसं की तुम्ही मार्केटमधून बेसन बर्फी आणता किंवा कोणतीही मिठाई आणता त्यासारखी ही तयार होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी होते आणि कमी मेहनत आहे आणि कमी वेळात ही तुम्ही मिठाई ट्राय करू शकता। आणि बघू शकता ह्याला जर असं तोडून बघितलं तरी एकदम सॉफ्ट अशी जसं की तुम्ही माव्याची वगैरे बर्फी आणता त्या पद्धतीने ही तयार होते, चवीला सुद्धा त्याप्रमाणेच लागते। तर नक्की एकदा तुम्ही घरी ट्राय करू शकता। तर इथं मी अर्धी वाटी एवढी ही फ्रेश दुधावरची साई आहे। तर ही ज्यावेळी आपण 1-2 लिटर दूध तापायला ठेवलेलं असतं त्यावरती जेवढी साई येते तेवढी मी घेतलेली आहे। 1 दिवसाची तुम्ही साई इथे यूज करू शकता, पण जास्त दिवसाची जुनी साई यूज करू नका, त्याचा थोडासा वास येतो। त्यामुळे फ्रेश साई असेल ती घ्यायची आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची। आता यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे साखर। आता ज्या वाटीने साई घेतली त्याच वाटीने मी अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे। आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आणि 2-3 काजू घेतलेले, 4-5 बदाम आणि 2 वेलची यामध्येच टाकून आता हे सगळं मिक्सरमधून याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर अजून कोणते तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स असतील, पिस्ता टाकायचा असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। तर हे आता बारीक केलेलं जे आपलं मिश्रण आहे साखरेसोबत आपण ड्रायफ्रुट्स पण आणि वेलची पूड पण यामध्येच एक सलग बारीक केलेले, म्हणजे जास्त वेळ नंतर आपला जात नाही। तर आता हे छान चाळून घ्यायचं, कारण साखरेचा एखादा कण यामध्ये राहू शकतो, त्यामुळे छान एकसारखं याला चाळून घेतल्यानंतर ही बघा यामध्ये थोडेफार ड्रायफ्रुट्सचे वगैरे छोटे छोटे तुकडे राहू शकतात, ते परत आपण अजून एकदा जे डाळं बारीक करून घेणार आहे त्याच्याबरोबर सुद्धा आपलं बारीक होऊन जातं। आता छान मिक्स करून घ्यायचं। साईमध्ये साखर मिक्स केल्यानंतर बघा हे अशा टाईपचं तयार होतं। याला छान 1-2 मिनिट तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथं ना ओला नारळ असतो तो मी तुपामध्ये भाजून घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा लालसर दिसतोय। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट असेल ते सुद्धा घेऊ शकता किंवा ओला नारळ मग तुपामध्ये अगदी 1-5 मिनिटच परतून घेतलेला आहे बारीक गॅसवरती, तो अर्धी वाटी मी इथे टाकलेला आहे। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा यूज करू शकता। आणि आता 1 वाटी भरून ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, किंवा आपण चिवड्यामध्ये टाकण्यासाठी वगैरे हे डाळ आणतो, भाजलेल्या जे हरभरे असतात भाजलेले त्यापासून बनवलेली ही डाळ असते, त्यामुळे ह्याला भाजायची आता गरज पडत नाही आपल्याला। तर ही डाळ एक वाटी डाळ घेतलेली, डाळ घेतलेलं होतं, हे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि हे पण आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। तर बघा एवढ्याच गोष्टींचा यूज इथं आपल्याला लागलेला आहे। तर आता अर्धी वाटी साई घेतलेली, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मी ओला नारळ तुपामध्ये परतून घेतलेला होता, अगदी थोडं अर्धा चमच्यावर तूप टाकलेलं होतं आणि 1 वाटी एवढं फुटाण्याची डाळ, एवढंच साहित्य इथं आपल्याला लागणार आहे। तर यापासून तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये सुद्धा ही रेसिपी तयार होते। हे फक्तच आता चाळून घ्यायचं व्यवस्थित, यामध्ये काय थोडंफार शिल्लक राहिलं असेल तर आता हे साईडला असंच ठेवून द्या। आणि हे छान आता मिक्स करून घेतल्यानंतर आपलं छान याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हाताने मिक्स करून घ्या किंवा व्हिस्करच्या मदतीने। तुम्हाला ह्याचं आता दुधावरची साई होती त्यामध्ये साखर आपली मिक्स झालेली होती, त्यामुळे आता वरून तुम्हाला एवढ्या प्रमाणात तुम्ही जर बनवलं तर काहीच कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही, अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी तयार होते। त्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर साई वापरायची नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर सुद्धा करू शकता, पण तूप थोडंसं मग कमी वापरायचं, साई एवढं तूप लागणार नाही। पण बघा असं छान मिक्स करून याचा गोळा छान तयार होतो। आता एवढ्या प्रमाणात ही जी आपण डाळ बारीक करून टाकलेलं होतं त्याची पावडर, तर छान मिक्स झालेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे, जास्त घट्ट सुद्धा झाले नाही किंवा आपलं हे मिश्रण पातळ सुद्धा झालेलं नाही, आपल्याला जसं पाहिजे होतं तसं तयार झालेलं आहे। आता वरून तुम्ही किंवा यामध्येच कट केलेले ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता तुम्हाला आवडत असतील तर, आणि नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं। तर असं आता हा तयार झालेला गोळा आहे तो आता आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता याची कन्सिस्टन्सी छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता याचे तुम्ही पेढे सुद्धा बनवून घेऊ शकता। आता असं एखादं डबा घ्या किंवा तुमच्याकडे ट्रे असेल चौकोनी तर तो घ्या आता, आणि काहीच नसेल तर साधं ताटामध्ये सुद्धा हे तुम्ही थापून घेऊ शकता।
तर थोडंसं ह्याला डब्याला मी तूप लावलेलं आहे आणि यावरून थोडेसे कट केलेले पिस्ता आणि बदाम मी टाकलेले आहेत. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता, मगज बीसुद्धा टाकू शकता. आणि छान हे टाकून घेतल्यानंतर आता जे आपण हे तयार केलेलं मिश्रण आहे हे असं यामध्ये व्यवस्थित पसरवून थापून तुम्हाला एकसारखं प्लेन करून घ्यायचं. ह्याला आता जेवढं तुम्ही असं पसरवत जाल तसं ह्याला हळूहळू तूप सुटतं, कारण आपण साई यूज केलेले आहे त्यामध्ये तूप असतंच. तर बघा छान असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं. तर आता थोडीशी एखादी वाटी घ्या, याच्या मदतीने हे तुम्ही प्लेन करू शकता. आणि आता हे तयार झालेलं मिश्रण फक्त तुम्ही फ्रीजरमध्ये 10-20 मिनटं जरी ठेवलं तरी सुद्धा लगेच सेट होतं. नसेल तर वरती तुम्ही जर ठेवलं, फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर वरती मग अर्धा तास ठेवू शकता. अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित सेट होतं. तर चमच्याने असं व्यवस्थित ह्याला मी प्लेन करून घेतलेलं आहे. आता हे आपल्या जी मिठाई आपण बनवतोय ती तयार होण्यासाठी आता फ्रीजमध्ये ठेवलेली होती मी 20 मिनिटासाठी. आणि 20 मिनिटानंतर हे फ्रीजमधून तुम्हाला काढून घ्यायचे. खाली तूप लावलेलं होतं त्यामुळे अगदी इझिली ही निघून येते. आता याला तुम्हाला ज्या शेपमध्ये याला कटिंग करायचं आहे त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता. बघा कट करताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एकदम सॉफ्ट अशी ही मिठाई तयार झालेली आहे. तर बघा किती कमी वेळात आपण आणि एकदम कमी साहित्यामध्ये घरात जे काही आपल्या साहित्य उपलब्ध नेहमीच असतं त्यातून ही तयार होणारी मिठाई आहे. आता तुम्हाला जर गोड खायची इच्छा होत झाली असेल तर अगदी 5 मिनिटामध्ये ही झटपट रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथं बिघडण्याचं तर काहीच टेन्शन नाही. कोणीही तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केले तरीही परफेक्ट होणार. तर बघा अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हवे तेवढे पीसेस तुम्ही याचे छान कट करून घेऊ शकता. आणि याचं टेक्स्चरसुद्धा बघा किती छान सॉफ्ट अशी ही बर्फी, फुटाण्याच्या डाळाची बर्फी तयार झालेली आहे. आता याला काय नाव द्यायचं ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार देऊ शकता. बघा किती छान सॉफ्ट आहे. तर असं बघितल्यावर वाटणार नाही की आपण हे एकदम 5 मिनिटामध्ये न गॅस पेटवता तयार केलेली मिठाई आहे. तर खूप छान आणि चवीला सुद्धा तेवढीच छान होते, कारण डाळं भाजलेलं असतात त्यामुळे ते कच्चं वगैरे अजिबात ते लागत नाही यामध्ये याची टेस्ट. तर आता याचे तुम्हाला आता छोटे पीस करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मस्त अशी अगदी झटपट 5 मिनिटामध्ये तयार होणारी ही मिठाई तयार आहे. याचं टेक्स्चर आणि हे बघितल्यानंतर तुम्ही जर याला अजून तुमच्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. वरून जी सिल्वर फॉईल भेटते ती सुद्धा काजू कतलीसाठी आपण लावतो तो सिल्वर फॉईल सुद्धा इथे यूज तुम्ही करू शकता. त्याने अगदी मार्केटसारखं त्याचा लुक येतो. बघा तोडून बघितल्यानंतर सुद्धा ह्याची जे टेक्स्चर आहे ते अगदी सॉफ्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. धन्यवाद.